SSC GD मध्ये किती छान प्रश्न विचारलाय लोकसंख्येवर पहा. शहराची सध्याची लोकसंख्या 94080 आहे. ती दरवर्षी 40% दराने वाढतीये. 2 वर्षापूर्वी गावाची लोकसंख्या किती होती? सेम प्रश्न मी इंग्लिशमध्ये दिलेला आहे, वाचून घ्या. आता पहा, 2 वर्षापूर्वी लोकसंख्या होती समजा P आणि ती 40% वाढतीये. 100 वर 40 वाढ होतीये, याचा अर्थ 140 भागिले 100. आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी पण ती 40% वाढतीये, तर 140 भागिले 100. आणि ती लोकसंख्या झाली किती? 94080. आता आपण हे सोडूया. 0 0 कॅन्सल, इथे पण 0 0 कॅन्सल. आता बघा, 14 ने मी भाग देतो. 14 1 14, इथे 14 + 84, 10 उरले 0, 14 7 98, 2 उरले 14 2 28 आणि नंतर 0. आता परत ह्याला 14 ने भाग जाईल. बघा, 14 1 14, इथे जर मी भाग लावला काय येणार? 14 चौक 56, ठीक आहे. नंतर उरले 11, नंतर पुढचं आलं 2, 14 8 12 दरसे आणि नंतर 0. म्हणजे इथे काय उरलं बघा, P गुणिले 1/10 गुणिले 10 म्हणजे 100 बरोबर 480. याचा अर्थ P बरोबर हा 100 तिकडे गेला तर 100 ने गुणणार, म्हणजेच 2 0 पुढे. तर लोकसंख्या आली 48,000, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 आहे की नाही? सिंपल सांगा. असे प्रश्न हे लोकसंख्येच्या बाबतीत सोडवायचे असतात, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.